बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये चुरशीची लढत नेहमीच आपल्याला पाहायला मिळत असते आणि याचमध्ये की बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये अपक्ष उमेदवार असलेले नामदेवराव जाधव यांचं बरोबर आज आपण बोलणार आहोत. आपल्याबरोबर आहेत नामदेवराव जाधव. काय सांगताल आपण की काय हेतू आहे आपला की बारामती लोकसभा निवडणूक लढवण्याचा, आपल्याला खासदार व्हायचं हे आपण आज विचार करता ही निवडणूक लढवत असताना काय नक्की हेतू आहे आपला? मला खासदार होण्यापेक्षा रयतेचं या जनतेचं तारण व्हायला आवडेल. कारण राजमाता जिजाऊ यांच्या जाधव घराण्याचा वारसदार म्हणून या 12 मावळमधील या जनतेची जबाबदारी नियतीनं माझ्या खांद्यावरती दिलेली आहे. मी इतिहासामध्ये असतानासुद्धा मला नियतीनं राजकारणाकडे वळवलं आणि मला फॉर्म भरायला लावलेला आहे. याचं प्रमुख कारण गेली 50 वर्ष या 12 मावळच्या जनतेला साधं पाणी देता आलेलं नाही. प्यायचं पाणी 50 वर्षामध्ये 4 वेळा मुख्यमंत्री, 4 वेळा उपमुख्यमंत्री, एवढं सगळं ज्या घराला दिलं, 21 वर्ष खासदारकी दिली, त्या लोकांना साधं भोर, वेल्ला, मावळ, मुळशी, पुरंदर, इंदापूर, दौंड यांना साधं पाणी पाजता आलेलं नाही. आणि म्हणून या पाण्याचा गंभीर प्रश्न सोडवण्यासाठी आणि तरुणांच्या रोजगारासाठी या इथल्या गडकोट किल्ल्यांचं होणारी पडझड हे वाचवण्यासाठी आणि या परिसरातील 4 लाख कुटुंबांना रोजगार निर्मिती करून देण्यासाठी आणि त्यांना स्वतःच्या पायावर उभं करण्यासाठी म्हणून मी या निवडणुकीमध्ये उभा आहे. परंतु बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये आज भोरमध्ये सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न असलेला जो आहे MIDCवरती वारंवार प्रश्न विचारले जात आहेत. प्रश्न तोच, प्रत्येकजण तोच मुद्दा घेऊन या ठिकाणी लढत आहे. आपण पण तोच विषय घेऊन लढणार आहात. बघा, लोकनेते अनंतराव थोपटे हे मुख्यमंत्री नेमके व्हायच्या वेळीच पवारांनी पाडापडीचं राजकारण केलं आणि खुटवडांना आमदार करून मुख्यमंत्री होण्याचा थोपटे साहेबांचा जो संधी होती ती घालवली. जर थोपटे साहेब मुख्यमंत्री झाले असते तर या भोर, वेल्ला, मुळशी परिसरामध्ये 2-3 MIDC जरूर आल्या असत्या. आज दुर्दैवाने या परिसरात एकही MIDC नाही. लोकांना शिरवळला कामाला जावं लागतं, मुंबई पुण्याला जावं लागतं, गावाच्या गावं ओस पडायला लागलेले आहेत. त्यामुळे डेफिनेटली या परिसरामध्ये 1-2 MIDC येणं गरजेचं आहे, कारण भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे. पण त्याच्यासोबतच खूप महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये शिवाजी महाराजांनी शपथ घेतलेलं रायरेश्वरचं मंदिर आहे. या ठिकाणी हे नसरापूरचं बनेश्वर मंदिर आहे. याच परिसरामध्ये तोरणा, राजगड, सिंहगड, पुरंदर हे 4 ऐतिहासिक किल्ले आहेत. या 4 किल्ल्यांचं जर आपण जागतिक पर्यटन उभं केलं तर 4 लाख कुटुंबांना रोजगार मिळेल आणि कोणत्याही गावातील कोणत्याही तरुणाला आपलं गाव, आपली शेतीभाती सोडून शहरामध्ये जाऊन हमालीची कामं, वॉचमॅनची कामं किंवा रिक्षा चालवण्याची कामं करावी लागणार नाहीत. म्हणून एका बाजूला आपण आधुनिक MIDC आणि दुसऱ्या बाजूला शिवाजी महाराजांनी आपल्याला जो वारसानी वारसेला आहे त्या किल्ल्यांचं संवर्धन करून त्यातून दुबई, हाँगकाँग, सिंगापूर, मलेशिया या तोडीचं पर्यटन उभं करणं हा सुद्धा एक मोठा रोजगार होईल. जेणेकरून या 12 मावळमध्ये असणारा जो शेतकरी आहे त्याचे जे पीक आहे, मग ते दुधापासून ते बाकी सगळ्या पिकांना जागतिक बाजारपेठ तेव्हाच मिळेल जेव्हा इथे जागतिक पर्यटक येतील. आणि म्हणून आम्ही जे प्रस्थापितांना इथं ऊसाला 2,500 रुपये टनाला भाव देता आला नाही, तिथं मी बांबूला टनाला 10,000 रुपये भाव जाहीर केलेला आहे. म्हणजे माळ रानावर येणारा जो बांबू आहे त्याला आम्ही 10,000 रुपये टनाचा भाव देणार आहे. जेणेकरून आमच्या या भोरमध्ये, पुरंदरमध्ये, दौंडमध्ये जिथे जिथे माळरान असेल पडीक त्या माळरानाचं सुद्धा सोनं करण्याची जबाबदारी नियतीने माझ्या खांद्यावर दिलेली आहे. आपण जसं सांगितलं की ज्याप्रमाणे की बांबूलाही आपण 10,000 भाव होतात, याच ठिकाणी ऊसालाही 3200 रुपये भाव मिळत नाही. त्याच ठिकाणी 10,000 रुपये बांबूला भाव देण्याचं आपण जे काही पुढील धोरण ठेवलं आहे किंवा जे काही आपले विचार मांडले त्याच पद्धतीनं दुसरा असा मुद्दा आहे की आपला विरोधक नक्की पवार कुटुंबीय आहे की दुसरं काय? माझा मुख्य विरोधक हा बेरोजगारी आहे. माझा मुख्य विरोधक हे शिवाजी महाराजांचे विरोध जो मुद्द्याला आहे तो हे शिवाजी महाराजांचे पडणारे गडकोट किल्ले. तुम्ही मगाशी ऊसाचं सांगितलं. पुरंदर, भोर, वेल्ला, मुळशी, दौंड, इंदापूर या 4 तालुक्यांच्या दुष्काळाला कारण फक्त बारामती शहराची MIDC आणि बारामतीच्या परिसरात असलेली ऊसाची शेती आहे. मी शेतकऱ्यांच्या विरोधात नाही आहे. ऊसाचं पीक हे 250 पट पाणी घेतं. इतर पिकांच्या तुलनेत म्हणजे गहू, ज्वारी, बाजरी किंवा डाळी डोळे असतील या पिकांना लागणाऱ्या पाण्याच्या तुलनेत ऊस हे 250 पट, 1-2 पट नाही, 250 पट. म्हणजे जिथे ऊसाची 1 एकर शेती होते तिथं बाकीच्या 250 एकर शेती होतील. हे सायंटिफिक मी गणित सांगतोय तुम्हाला. शिवाय ऊसाचं पीक 14 महिने 12 महिने जमीन अडकवतं. तेवढ्यात शेतकऱ्याची 3 पिकं येतात आणि शेवटी एवढं सगळं करून एकराला 35,000 रुपये खर्च येतो ऊस शेती करायला. म्हणजे खर्च अफाट, बी बियाणे बाकी सगळं पकडलं तर वेळ भरपूर लागतो आहे आणि पाणी 250 पट लागतं आहे. आणि पदरात काय तर 2,500 आणि 3,000 रुपये टनाला, म्हणजे 3 रुपये किलोनी
तो ऊस जाणार. त्याच्यापेक्षा आपण बांबू लावला तर 3च वर्षात बांबूचं पीक हाताला येते आणि आम्ही टनाला भाव देणार आहे. पाणी शून्य आणि लागवडीचा खर्च शून्य. म्हणजे आपण जसं म्हणतो ना झिरो बजेट शेती, ती आम्ही बांबूची शेती करू. आणि प्रस्थापितांना या शेतकऱ्याचं शोषण करण्यासाठी एका बाजूला पाणी पळवत आहेत, सगळं पाणी ऊसाला, कारण ऊसाची शेती यांची फॅक्टरी त्यावर डिपेंड आणि त्याच्यातून 40 जे बाय प्रोडक्ट निर्माण होतात ते शेतकऱ्याला माहीत नाहीत. शेतकऱ्याला फक्त ऊसाची म्हणजे साखर फॅक्टरी म्हणजे ऊस आणि साखर एवढंच कळतं. नो, हे फक्त बाय प्रोडक्ट आहे. साखर इज अ बाय प्रोडक्ट. मेन प्रोडक्ट दारू आहे, मेन प्रोडक्ट मॉलॅसिस आणि बॅगॅसिस आहे. त्याचा शेतकऱ्याला हिशोब दिला जात नाही. म्हणजे शेतकऱ्याला फक्त जसं ब्रिटिश वसाहत म्हणून वापरायचे ना तसं वापरलं जातं. आणि म्हणून ऊसाची शेती मर्यादित आणावी लागेल. ऊसाची शेती जवळपास आपल्याला थांबवावी लागेल, जेणेकरून तेच पाणी एक शेतकऱ्याला आज जे लागतं आहे ते 250 शेतकऱ्यांमध्ये विभागून देता येईल आणि शेतकऱ्यांना वर्षभर प्यायला पाणी, जनावरांना पाणी आणि चाऱ्याला पाणी मिळेल. लक्षात घ्या, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी याच्यामध्ये पाण्याची कमी नाही, फक्त नियोजनाचा अभाव आहे किंवा अन्याय करण्याची प्रवृत्ती आहे. फक्त मी, माझं आणि माझाच विकास एवढंच लोकांचं चाललं आहे. त्याच्यामुळे 12 मावळ, पुरंदर, भोर, वेल्हा, इंदापूर, दौंड हे भकास झालेत. फक्त धोरण एकच, माझा आणि माझाच विकास. ते कुठेतरी थांबलं पाहिजे, म्हणून मी उभा आहे. याच्यातलं एक लक्षात येते की आपण जसं सांगितलं की MIDC ज्याप्रमाणे भोरलाही MIDC व्हावी, आपण धोरण यामध्ये मांडतो की उद्योग व्यवसाय हे उद्योजकांसाठी आले पाहिजेत आणि याच्यातूनच इथला तरुण हा बेरोजगारीतून मुक्त होणार आहे. पण यामध्ये आता दुसरं की याच्यामध्ये साथ देखील आपल्याला गरजेची असतील. साथ असताना भोरमधल्या काही प्रस्थापितांना किंवा काही नेतेमंडळांना, काही तरुणांना यांची काही भेट आपण घेतली आहे का? भोरच नव्हे तर ज्या ज्या 5 तालुक्यांमध्ये अन्याय झालेला आहे त्या तिथल्या सर्व जुन्या जाणत्या अनुभवी नेत्यांना मी भेटलेलो आहे. सर्वांनी आपल्याला पाठिंबा दिलेला आहे. आणि विशेष म्हणजे ज्या ज्या पक्षाचं चिन्ह या निवडणुकीत नाही ते 5ही पक्षाचे कार्यकर्ते यांचं असं म्हणणं होतं की आम्हाला नोटाला बटन दाबणे किंवा घरी बसणे एवढाच एक पर्याय होता, पण तुम्ही जिजाऊंचे वंशज म्हणून, शिवरायांचे शिलेदार म्हणून उभे राहिलात, त्यामुळे आता आम्ही नोटाचं बटन दाबणार नाही, नोटा घेऊनही बटन दाबणार नाही. आम्ही फक्त बटन दाबणारे आमच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी. आणि या 5ही तालुके, त्याच्यात असलेले सर्व कार्यकर्ते आणि सर्व पक्ष यांच्या वतीने जनतेच्या मनातील उमेदवार म्हणून मी उभा राहिलेलो आहे. मध्ये उमेदवारांनी चिन्ह हे अत्यंत सूचक पद्धतीने निवडायचं असतं आणि म्हणून मी चिन्ह निवडलेले टेलिफोन. आज सगळ्यांच्या हातामध्ये सेलफोन आहे, फोन आहे आणि म्हणून आम्ही टॅगलाईन बनवली आहे, कामाचं कोण, फक्त टेलिफोन. कारण आज टेलिफोनवरूनच सगळी कामं होतात, फोनवरूनच कामं होतात, म्हणून आम्ही टॅगलाईन केली आहे, कामाचं कोण, फक्त टेलिफोन. आणि राहिला प्रश्न तुम्हाला निवडून येण्याचे चान्सेस किती आहेत, तर 100% चान्सेस आहेत. याचं कारण असं की या मतदारसंघामध्ये 5 वेगवेगळे पक्ष आहेत ज्यांचं कोणतंही चिन्ह निवडणुकीमध्ये बॅलेट पेपरवरती दिसत नाही आहे किंवा मशीनवर दिसत नाही. त्या सर्वच्या सर्व 5 पक्षाचे कार्यकर्ते प्रस्थापितांचा विरोध म्हणून आणि भविष्यात त्यांना संधी मिळावी म्हणून आमचं टेलिफोनचं बटन जरूर दाबणार आहेत. त्यामुळे आमच्या विजयाची शक्यता 200% आहे. आपण जसं सांगितलं की आपल्याला टेलिफोन मिळालेला आहे, टेलिफोन किती नंबरला आहे आणि काय नक्की? बघा, नियतीचे खेळ म्हणून मी सांगितलं ना, मी राजकारणात नसताना सुद्धा नियतीने मला राजकारणात उतरवलं. जेव्हा मी फॉर्म भरला त्यावेळी माझा नंबर 23 होता. शिवाजी महाराजांनी पुरंदरचा तह केला आणि त्यानुसार मिर्झाराजे जयसिंगला 23 किल्ले द्यावे लागले. माझ्या फॉर्मचा नंबर होता 23. आणि ज्यावेळी फायनल सिलेक्शन झालं, बाकी काही लोकांनी विड्रॉ केल्यानंतर माझा क्रमांक आला 18. कारण याच्यासाठीच कारण आहे की महाभारताच्या युद्धामध्ये 18 अक्षौणी सैन्य होतं. महाभारताचं युद्ध 18 दिवस चाललं आणि कन्फ्यूज झालेल्या, गर्भगळीत झालेल्या, दिशाहीन झालेल्या अर्जुनाला मार्गदर्शन करण्यासाठी श्रीकृष्णाने जी गीता सांगितली ती सुद्धा 18 अध्यायाची होती. मला वाटतं जाधवांचा वंशज, कृष्णाचा वंशज, यदुवंशाचा वंशज वारसदार म्हणून नियतीनं पुन्हा मला 18 नंबर दिलेला आहे. आणि एक चांगला इतिहासात घडणारे एकही कौरव शिल्लक राहणार नाही. आणि 5 तालुके म्हणजे हेच आमचे पांडव येतं, म्हणजे भोर, वेल्हा, मुळशी, पुरंदर, दौंड, इंदापूर हे जे 5 तालुके येतं मूळ, बाकीचा पण काय भाग आहे, हे 5 तालुके हेच पांडव आहेत. आणि या महाभारताच्या युद्धामध्ये एकही पांडव यावेळी शहीद होणार नाही, बलिदान होणार नाही आणि एकही कौरव मात्र यावेळी शिल्लक राहणार नाही. म्हणून नियतीने मला 18 नंबरला क्रमांक दिलेला आहे. याचबरोबर आपण बारामती लोकसभा मतदारसंघाचे जे अपक्ष उमेदवार आहेत नामदार यांच्याबरोबर बोललो. यांचा हेतू समजून घेतलेला आहे. यातल्या तरुणांची बेरोजगारी दूर करणे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पवार कुटुंबीय जे आहे यांच्या जे प्रस्थापित करून ठेवलेलं आहे यांना विरोध करणे हाच यांचा मुख्य उद्देश असून याच माध्यमातून लोकसभा लढवली जाणार आहे. जीवन सोनवणे, राजगड न्यूज, भोर, पुणे.